Audio Jungle. माण जिल्हा प्रतिनिधी निलेश कुर्मेलकर. राष्ट्रीय क्षयरोग बुरीकरण कार्यक्रम 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत शिबिर. माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले सर, माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20/4/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत आरोग्य मंदिर उपकेंद्र शिरोली येथे संशयित क्षयरुग्ण यांची मोफत टीबी चाचणी व उपचार पौष्टिक आहार बाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण तपासण्या एक्स-रे 7, ECG 48, BP 102, शुगर 92 इत्यादी व इतर तपासण्या माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पुरामसर यांच्या निदर्शनाखाली करण्यात आल्या. या कार्यक्रमाला शिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश भाऊ धुर्बे साहेब, एक्स-रे तंत्रज्ञ श्री श्रीकांत दराडे व श्री चंद्रभूषण जयस्वाल, प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी श्री सुनील तलमले साहेब, आरोग्य सहायक श्री अनिल गेडाम, औषध निर्माण अधिकारी श्रीमती श्वेता काळपांडे मॅडम, तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अफान खान. डॉक्टर संजय पुराम, प्रभारी वैद्यकीय अधिकारी रामपूर, केंद्र रामपूर. तर आज इथे 100 डेज कार्यक्रमाअंतर्गत इथे TB प्रोग्राम त्या एक्स-रे म्हणजे गाव पातळीवर या रुग्णांना त्रास नाही व्हावा म्हणून गाव पातळीवर TBच्या अनुषंगाने एक्स-रे तपासणी, स्पुटम तपासणी, तसेच त्यांच्या कॉन्टॅक्टमधले जे लहान मुलं वगैरे असतात त्यांना सर्वे करून औषध उपचार आणि लॅबॉरेटरी तपासण्या आणि इतरही जे काही जनरल आजाराचे पेशंट आहेत त्यांना पण आम्ही तपासणी करून औषधोपचार करून आवश्यक असल्यास संदर्भ सेवा देऊ. तर हे शासनाचा एकदम चांगला उपक्रम आहे आणि यामध्ये 100 दिवसीय हा जो TBचा आपल्याला TB मुक्त भारत देश करायचा आहे त्यासाठी हे पाऊल उचलणं आहे. तर सर आत्तापर्यंत किती पेशंट झाले? आतापर्यंत 35 नोंदणी झालेल्या आहे आणि 2 वाजेपर्यंत हा आमचा कार्यक्रम चालू आहे. आमचं 100चं टार्गेट आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की 100पेक्षा आम्ही जास्त करू. ठीक आहे सर, धन्यवाद. सर तुमचं नाव? माझं सुनील तलमले, लॅबॉरेटरी सायंटिफिक ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या भारताचे यांनी हा TB मुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. या TB मुक्त भारत अभियानाअंतर्गत आपल्या जिल्हा लेवलवरून या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र शिरोली येथे इथल्या जे TB रुग्ण आहे त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहे, त्यांचे जे कुटुंबातील जे लोक आहे त्यांच्या परिवारातील आणि या शिरोली या गावातील रुग्णांची म्हणजे जे लोक संशयित आहेत त्यांची तपासणी आणि त्यांचे एक्स-रे या ठिकाणी काढण्यात येऊन राहिले आहे आणि तसंच या ठिकाणी ECGसुद्धा या ठिकाणी काढण्यात येऊन राहिले. आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट या सर्व जनतेने सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत 35-40 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास 20-25 एक्स-रे काढण्यात आले. तर या जनतेने शिरोलीमधील या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या देशाला TB मुक्त करावे असे मी सर्वांना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद सर. सर तुमचं नाव काय? रमेश धुर्वे. तर हे जे शिबिर तुमच्या गावात जे आयोजित झालेलं आहे, आता हे शिबिर आलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? शिबिर आयोजित केले चांगलंच आहे. मी एक पेशंट म्हणून या ठिकाणी आलो आहे. शुगर BP तपासणी करता बरेचसे लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा
असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद सर. तर सर नमस्कार, मी आरोग्य सहाय्यक निलगिरी, प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत आरोग्य मंदिर उपकेंद्र शिरोली या ठिकाणी आज राष्ट्रीय शुद्धीकरण मोहीमअंतर्गत TB मुक्त भारत हा कार्यक्रम आपण इथे राबवून राहिलो आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत TBच्या संदर्भात आजारी जे रुग्ण आहेत आणि यांच्या ज्या सहवासित काही रुग्ण आहेत त्या सगळ्या लोकांची आपण इथे तपासणी करतो, एक्सरे घेत आहोत. त्याच्यानंतर डायबेटिक असेल, हायपरटेन्शनवाले असेल, दारू पिणारे असेल, बिडी होणारे असेल, ह्या सर्व जे लोक आहेत त्यांचीसुद्धा आपण इथे तपासणी करून घेत आहोत, जेणेकरून TB आजाराच्या संदर्भात जे लक्षणे आणि चिन्हे दिसणारे जे काही रुग्ण किंवा व्यक्ती आढळेल यांचीसुद्धा आपण इथे तपासणी आज करून घेत आहोत. हा उद्देश एकच आहे की ह्या आपल्या गावात, ह्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये TBचे जास्तीत जास्त रुग्णाचं निदान होऊन ते सर्व रुग्ण अंतर्गत येणं गरजेचं आहे. निदान लागून त्यांना ताबडतोब औषध उपचाराखाली येणं गरजेचं आहे. त्याकरता ही आज आपली मोहीम इथे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत माननीय डॉक्टर संजय पुराम सर, वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे राबवत आहोत. तर धन्यवाद सर. तर सर आणखीन एकाच गावात आहे की आणखीन कोण्या गावात आपल्याला डबल शिबिर? नाही, आपण आता प्रत्येक आपलं जेवढं क्षेत्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत त्या क्षेत्रामध्ये असं ठराविक एक युनिट बनवून जिथं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राच्या ठिकाणी आपण त्या सर्कलमध्ये जेवढे 4-5 गाव असेल या गावांना एकत्रित बोलवून तिथले रुग्ण बोलवून आपण एका ठिकाणी अशी तपासण्या चालू ठेवणार आहोत. सर धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 निलेश कुरमरकर. तर बघू शकता आपण PSCला आलो तर इथले जे मॅडम आहे यांना विचारू. मॅडम तुमचं नाव काय? माझं भारती गोडा ANM उपकेंद्र शिरोली. तर हा जो शिबिर इथं आयोजित झालेला आहे कशाबद्दल आहे आणि याच्यात कोणत्या कोणत्या तपासण्या आहे? NCT कार्यक्रमांतर्गत आहे आणि 100 डेटचा TBचं आहे ते आणि एक्सरे, ECG, BP, शुगर सगळ्या तपासण्या करून त्यांना मेडिसिन देण्यात येतं. आत्तापर्यंत किती पेशंट झाले? आता आमची झाली 50. आता तुमचे इथं सहकारी किती आहे त्यांचे नाव? इथं आहेत खान सर, BP शुगर तपासते, मॅडम आहेत फार्मासिस्ट, आमचे सिस्टर आहेत शिला मानकर, आमची छायाताई आहे PF. तर एकाच गावात आहे की आणखी अशी एकच गाव आहे शिरोलीसाठी? ठीक आहे, धन्यवाद. Audio Jungle.